आणि विषय सांगायचं म्हणजे पहा की आपण काय करावं, तर आत्म्याचंच वर्णन ऐकावं, नाही का. आत्मा म्हणजे देव, देवांचा देव म्हणजे आत्मा. त्याला म्हणायचं, त्याला आत्मा म्हणायचं, त्याला परमात्मा म्हणायचं, त्याला ब्रह्म म्हणायचं आणि त्यालाच काय म्हणायचं, तर देवांचा देव त्याला म्हणायचं. अशा प्रकारचा तो आहे आणि त्याचं दर्शन आपल्याला व्हावं लागतं, नाही का. त्याच्या दर्शनानं आज जेव्हा या परमात्म्याचं दर्शन म्हणजे देवांचा देव म्हणजे सर्वांच्या ठिकाणी असणारा परमात्मा, हृदयस्थ परमात्मा, त्याचं दर्शन होणं, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, नाही का. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती म्हणजे त्याचं दर्शन जर झालं एका क्षणात माणसाला मोक्ष मिळतो. पण कोणता? हृदयस्थ परमात्म्याचं दर्शन. म्हणून देख मनुष्यात सकळ स्वभावताचं बळी नशीळ झाले असे केवळ माझे ठाई. परी भजन सगळंच करतात, सगळेच देव, सगळ्याच लोकांना देव हवासा आहे. देव आवडत नाही असा कोणी आपल्याला सापडायचा नाही. सगळ्यांना देवाबद्दल आस्था असते. म्हणून देख मनुष्यात सकळ स्वभावताचं भजन शीळ झाले असे केवळ माझी ठाई. परी ज्ञाने विन नाशिले. परंतु ते माझ्याबद्दल त्यांना आस्था आहे, माझ्याबद्दल प्रेम आहे, परंतु त्यांना ज्ञान नसल्यामुळं, परंतु ज्ञाने विन नासिले म्हणून बुद्धी भेदासी आले आणि तेनीचे त्या कल्पले अनेक. आणि म्हणून कसं आहे, तर सगळेजण मला, मी सगळ्यांना हवा आहे, मी सगळ्यांना माझी इच्छा असते, माझ्या भेटीची इच्छा असते, माझ्या दर्शनाची इच्छा असते. परंतु तर मी कोण आहे, मी कसा आहे, माझी भेट कशी घ्यावी, माझ्या भेटीनं काय होतं, माझी भेट जर नाही झाली तर काय होतं, माझ्या भेटीसाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, तर याचं आणि मी कसा आहे, माझा जगाशी काय संबंध, माझा प्रत्येकाच्या देहाशी काय संबंध, नाही का. आणि हे माझं स्वरूप न कळल्यामुळं सगळं जग काय होतं, तर अंधारात आणि दुःखात आयुष्यभर नाही कल्पना कल्पते दुःख भोगत असतात. माझी भेट झाली तर ते आनंदाला प्राप्त होतात, त्यांची दुःखातून सुटका होते. आणि माझी भेट झाली नाही तर ते अग्नीमध्ये, साक्षात अग्नीमध्ये रात्रंदिवस हुरपळत असतात, हाय हाय करतात, भयंकर दुःख भोगतात. परंतु माझ्या भेटीची वेळ मात्र काय होते, एक आश्चर्य आहे या जगामध्ये. माझ्या भेटीची संधी प्रत्येक जीवाला कोट्यवधी वर्षातून एकदाच मिळते. काय? माझ्या भेटीची संधी सुद्धा त्याला प्राप्त व्हावी लागते. तो जीव काय करतो, फिरत असतो या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात, आणि एक एक योनी कोटी कोटी फेरा. तो काय करतो, एका एका योनीमध्ये, एका एका देहामध्ये कोटी वेळा जन्म घेतो. लक्षात घ्यायचे चांगलं. याच्याकरता परमार्थ ऐकायचा आहे. नुसतं देवापुढं जाऊन डोकं फोडायचं नाही, डोकं आपटायचं नाही, तर ते अध्यात्मज्ञान समजून घ्यायचं आहे आणि त्याने जीवाची शांती होते, नाही का. आणि म्हणून आता काय सांगत होतो, काय सांगतो, एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा. आणि म्हणून काय आहे, एका एका योनीमधून एका योनीत कोटी वेळा तो जन्म घेतो. विचार करा, अशा 84 लाख योनी, जर एका योनीमध्ये कोटी वेळा जन्म घ्यायचा, अशा 84 लाख योनीमध्ये जन्म घ्यायचा म्हणजे 84 लाख योनी, प्रत्येक योनीमध्ये 1 कोटी वेळा जन्म, असे किती वर्ष जातील. मग तेव्हा मग लागे वारा मनुष्य देहाचा, मग मनुष्य देहाची प्राप्ती होती. आणि मनुष्य देहाची प्राप्ती हीच त्या परमात्म्याच्या दर्शनाची सुवर्ण संधी असते, हीच वेळ असते. आणि काही कल्पातून, कोट्यवधी वर्षातून ती एकदा प्राप्त होते. काय होते, माझ्या दर्शनाची, त्या परमात्म्याच्या दर्शनानं मनुष्य साक्षात परम सुखी होतो. कायमचा ते दुःख त्याला देशोधडीला लागतं, दुःखाची त्याची पुन्हा भेट नाही.
आणि तो अत्यंत आनंदमय स्थितीमध्ये उरलेला सर्वच्या सर्व काळ घालवतो. आणि तीच माझी भेट जर झाली नाही तर तो कोट्यावधी कल्पच्या कल्प दुःखानं होरपळत राहतो, आगीमध्ये होरपळत राहतो. म्हणून माझ्या भेटीमध्ये एवढी विलक्षण शक्ती आहे त्या जीवाला. सगळं दुःख घालवण्याची शक्ती फक्त ह्या जगात माझ्यातच आहे. सगळ्या दुःखातून सुटका होऊन माझ्या परमसुखाला प्राप्त होण्याची संधी फक्त कसं आहे, कोट्यवधी वर्षांना एकदाच आहे. आणि म्हणून तो म्हणजे नरदेह. आणि म्हणून या नरदेहामध्ये येऊन तुम्हाला सुख जर भोगायचे असतील तर स्वर्ग आहे. खरं जर सुख तुम्हाला भोगायचं असेल, या इंद्रियांचं सुख जर भोगायचं असेल, विषयांचं सुख जर भोगायचं असेल, केवळ सुख जर भोगायचं असेल तर ते स्वर्गामध्ये आहे. केवळ सुख या मृत्यूलोकामध्ये नरदेहामध्ये सुख नाही बाबांनो, लक्षामध्ये घ्या. विषय माणसाला सुख पाहिजे असतं, तेही विषय सुख पाहिजे असतं. आणि ते विषय सुखासाठी हा मृत्यूलोक नाही, हा नरदेह नाही, तर त्या वैषयिक सुखासाठी आहे स्वर्ग. आणि आपल्याला भयंकर दुःख तर त्या स्वर्गाला प्राप्त आपण जर झालो नाही, माझं आत्मस्वरूपाचं हृदयस्थ परमात्म्याचं दर्शन झालं तर तो अखंड आत्मसुखाला, शुद्ध सुखाला म्हणजे वैकुंठाला प्राप्त होतो. तिथून जर तो निसटला, ते जर त्याला प्राप्त झालं नाही तर विषय सुखासाठी तो काय करतो, तर तो प्रयत्न, माणसाची आयुष्यभर धडपड कशा करता असते, विषय सुखासाठी असते. आणि तिथंच तो फसतो. हाच त्याचा अत्यंत मूर्खपणा, म्हणजे विषय सुखासाठी धडपडणं. आणि म्हणून विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. आणि म्हणून शास्त्र ओरडून सांगते, वर हात करून सांगते, कंठ रवानं सांगते, विषयी सुख आहे हे बोलण्यासारखी. या विषय सुखातून जीवाला बाहेर काढण्यासाठी 6 शास्त्र, 18 पुराण, साधू संतांचे अवतार आहेत. कशा करता? या विषय सुखातून बाहेर काढण्यासाठी. या देहाच्या बांधुडी न पडिजे, सुखदुःखाच्या सागरी न बुडिजे, आणि सुखे सुखात्मका होईजे माझे अंग. म्हणून नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आणि म्हणून श्रुतीसारखी, शास्त्रासारखी कल्याणकारक माऊली, पुण्यवान माऊली, पवित्र माऊली, उपकारक, कल्याणकारक अशी माऊली ह्या जगामध्ये कोणते नाही. आपला जन्म देणारी आई आहे, परंतु ती कशी आहे, तीच स्वतः दुःखानं पिचत पडलेली आहे. ती महाभयंकर दुःखामध्ये स्वतःच अडकलेली आहे. ती माऊली आपल्या दुःखातून कशी बाहेर काढेल? आणि म्हणून कशी आहे, तशी श्रुती माऊली ह्या जगाच्या परम कल्याणासाठी काय आहे, अवतरलेली आहे. आणि म्हणून आता काय सांगत होतो, विषयी सुख आहे. तर विषय सुखामध्ये अडकायचं नाही. तुम्हाला सुख जर घ्यायचं असेल, खरं सुख ज्याला आपण म्हणतो त्याला म्हणायचं आत्मसुख, शुद्ध सुख, फक्त सुख, ज्यात दुःखाचा लवलेश नाही आणि दुःखाचा संभव कधी कालत्रयीसुद्धा नाही, दुःखाची वेळ कधीच नाही, त्याला काय म्हणायचं, आत्मसुख. आणि म्हणून ते आत्मसुख वैकुंठाकडे. आणि त्या आत्मसुखाची भेट, हृदयस्थ परमात्म्याची भेट झाली. आणि हेच मनुष्य देहाचं इति कर्तव्य आहे. हाच परमपुरुषार्थ आहे. परमपुरुषार्थ याला काय म्हणतात, की मोक्षार्थ सिद्धी चौथी, याला काय म्हणायचा, पुरुषार्थ म्हणतात. त्याला पुरुषार्थ म्हणतात, नाही का. तुका म्हणे शुद्ध सत्वाचे सामर्थ्य, नाही का. तुका म्हणे शुद्ध सत्वाचे सामर्थ्य आणि करवा परमार्थ अहर्निशी, नाही का. आणि म्हणून का असं आहे की म्हणून मनुष्य देहाची बुद्धी कशी असते, अहो बुद्धी नाही, तो निर्बुद्ध असतो. शास्त्र त्याला प्रबुद्ध करतं, शहाणा करतं, सावध करतं, सुखाचा योग्य अशा प्रकारचा कल्याणाचा उच्च गतीचा मार्ग दाखवचं शास्त्र आणि संत करीत असतात.
येरते माईक दुःखाची जनिती, नाही आदी अंत्य अवसानी. आणि म्हणून काय करायचं आहे, तर तो मनुष्य वैकुंठानं नाही प्राप्त झाला तर तो स्वर्गासाठी मूर्खपणाने त्या सुखासाठी प्रयत्न, आणि नाहीतर तो महाभयंकर दुःख भोगण्यासाठी शेवटची गती म्हणजे नरकाला प्राप्त होतो. अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून देख मनुष्यात सकळ स्वभावता भजनशील, झाले असे केवळ माझे ठाईपरी ज्ञाने मिळनाशिले, म्हणून बुद्धिभेदाशी आले तेने जे त्या कल्पिले अनेकत्व. त्यामध्ये हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. भजन कोणाचं करायचं असतं तर त्या हृदयस्थ परमात्म्याचं भजन करायचं असतं, नाही का. देवतांचं भजन करायचं नाही, देवांचं भजन करायचं नाही, तर जो देवांचा देव परमात्मा आहे त्याचं भजन करायचं आहे. आणि त्याच्या भजनानं मनुष्य काय होतं, जीवन मुक्त होतं. त्याच्या मूळ स्वरूपाला, शुद्ध स्वरूपाला जाऊन मिळतो आणि त्याला स्वतःच्या सामर्थ्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, शाश्वत महाशक्तिमान अशा स्वतःच्या सुखकारक स्वरूपाची त्याला प्राप्ती होते. परंतु त्यासाठी काय आहे, तर त्यासाठी संतांनी अवतार घेतला, त्यासाठी शास्त्र आहे आणि संत आहे. ही दोन ह्या मृत्यूलोकातील अत्यंत पवित्र आणि निश्चयाची आणि भरोशाची अशा प्रकारची कशी आहे, विश्वसनीय स्थानं आहेत. यापेक्षा दुसरं सुखाचं, परमकल्याणाचं स्थान ह्या जगामध्ये कोणतं नाही. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, तर सांगितलं आता की या देहाच्या बांधुळी न पुढीजे, सुखदुःखाच्या सागरी न बुडीजे, आणि सुखे सुखात्मका होईजे माझे अंग. आणि म्हणून आता आपण पाहिलं का देवाचंच ऐकावं, त्या परमात्म्याचं वर्णन ऐकावं, त्या परमात्म्याचे गुणगान ऐकावेत, तो परमात्मा कसा आहे ते ऐकावं, त्या परमात्म्याचं वर्णन ऐकावं, परमात्म्याचं स्वरूप ऐकावं, परमात्म्याचं सामर्थ्य ऐकावं, त्या परमात्म्याने कोणकोणते अवतार घेतलेले आहेत त्या अवतार कार्यांचं चरित्र आपण ऐकावं. सदा सर्व काळ तो परमात्माच ऐकावा, त्याचाच विचार करावा, त्याचं चिंतन करावं, त्या परमेश्वराला पाहण्याची इच्छा करावी, त्याच्या स्वरूपाचं वर्णन ऐकावं, त्याच्या सामर्थ्याचं गुणगान ऐकावं. तो कसा हे शास्त्राकडून ऐकावं, पुराणातून ऐकावं, संतांच्याकडून ऐकावं त्या परमात्म्याचं वर्णन. आणि मग यालाच काय म्हणायचं, तर ब्रह्माभ्यास म्हणतात. ब्रह्माभ्यास म्हणजे काय, तोच ऐकावा, तोच पाहावा, तो समजून घ्यावं, त्याचंच काय भजन करावं, त्याचं चिंतन करावं, त्याच्याच प्राप्तीची इच्छा करावी आणि तो चित्तामध्ये अखंड साठवावा, याला ब्रह्माभ्यास असं म्हणतात त्याला. आणि म्हणून पहा, शास्त्रानं काय सांगितलं नाही, शास्त्र परिपूर्ण जबरदस्त ब्रह्मज्ञानाचं इंजेक्शन म्हणजे हे शास्त्र आहे. अतिशय इथं विश्वसनीय, नाही का, अशा प्रकारचं जबरदस्त साधन, ज्ञानाचं भंडार, नाही का, कल्याणकारी भंडार, नाही का. आणि म्हणून इथं फक्त कसं आहे, त्या आत्मज्ञानी संतांची गाठ पडली, एक आत्मज्ञानी संतांची भेट झाली का मग ते काय करतात, ते शास्त्र आपल्या स्वाधीन करतात, ते ज्ञान आपल्या स्वाधीन करतात, नवे तो परमात्माच आपल्या स्वाधीन करतात. याही पुढं जायचं तर ते सुख आणि ते आपलं स्वरूप आपल्याला स्वाधीन करून देतात. आणि म्हणून कसं आहे, परंतु काय म्हटलेलं आहे, ते ज्ञान पैगा बरवे मणी आती आणावे, तरी संताया बजावे सुरस्वेशी. जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हजार वंटा, स्वाधीन करी सुबठा ओळगोली, तरी तनु म्हणू जेवे चरणाशी लागावी, अगर्भता करावे दास्य, नाही का. आणि म्हणून तो परमात्मा आघात आहे. परमात्म्याचं वर्णन ऐकता ऐकता अंतःकरण प्रेमाने भरून यावं, कंठ दाटून यावा, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहाव्यात आणि अंतःकरण आनंदानं गच्च भरून जावं. त्या देहामध्ये काय व्हावं, तर अशा आनंदाच्या लहरी निर्माण व्हाव्या. आणि
परमात्म्याचं वर्णन ऐकता ऐकता अंतःकरण भरून यावं. आणि असं जर होत नसेल तर काय समजून घ्यायचं का हे भवितव्य महाभयंकर, पुढचा काळ महाभयंकर अवघड आहे. आता आपण थोडंसं ऐकलं, किती सुंदर वर्णन केलं. काय केलं तर पहा, हे 3 देह आणि 5 कोश, या कोशांनी काय केलेलं आहे, आत्म्याला जखडून टाकलेलं आहे. जसा एखादा वाघ असावा, वाघाची शक्ती किती असते, किती वाघाची प्रचंड शक्ती, अशा प्रकारची वाघाची प्रचंड शक्ती असते. परंतु त्या वाघाला जर बांधून जर टाकलं, महायोद्धा आहे, महायोद्धा, पराक्रमी योद्धा. तुम्हाला माहिती आहे का, भीष्माचार्य अशा प्रकारचे युद्ध होते. महाभारतामध्ये जर आपण पाहिलं तर भीष्माचार्य अशा प्रकारचे महायुद्धे होते. रोज 10,000 माणसं शत्रूचा खात्मा करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. भीष्माचार्य अशी होती. ते द्रोणाचार्य असे होते की जोपर्यंत हातामध्ये शस्त्र आहे तोपर्यंत मृत्यू त्यांच्याजवळ येऊ शकत नव्हता. हातात शस्त्र असेपर्यंत त्यांना पराभव नव्हता, तोपर्यंत त्यांना मृत्यू नव्हता. जेव्हा त्यांच्या हातातलं शस्त्र खाली पडेल तेव्हा शत्रूला विजय आणि त्यांच्या मृत्यूजवळ येण्याचं चिन्ह होतं. अशा प्रकारचे ते द्रोणाचार्य होते. आणि कृपाचार्य असे होते, पाहिलं का, कृपाचार्य असे होते की जेवढं सैन्य असेल तेवढ्या सगळ्या सैन्याचा नाश करण्याची ताकद एकट्या कृपाचार्यामध्ये होती. मग कितीही सैन्य असो, हा कृपाचार्य किती जरी सैन्य असलं तरी त्या सगळ्या शत्रूचा नाश करण्यासाठी एकटा कृपाचार्यच पुरे होता. असे महाबलाढ्य. आणि अश्वत्थामा तर असा होता की साक्षात माऊलीने वर्णन केले का प्रत्यक्ष यम आडदरू वाहे जयाचा. त्याच्या म्हणजे त्या अश्वत्थाम्याची नाव ऐकलं का यम थरथर कापत होता. आणि मग काय सांगायचे, अशा प्रकारचे हे एवढी शक्ती असणारे बलाढ्य योद्धे कोणाच्या बाजूने होते, कौरवांच्या बाजूने होते. कौरवांच्या बाजूने होते. विचार करा, आता आपण थोडासा विचार जर केला तर कौरवांचा पराभव करण्याची ताकद ह्या जगामध्ये कोणत्याही शक्तीची नव्हती. कोणतीही शक्ती या कौरवांचा पराभव आणि पांडवांना विजय मिळवून देणारी शक्ती नव्हती. परंतु आश्चर्य म्हणजे साक्षात परमात्मा पांडवांच्या बाजूने होता. त्यामुळे सगळी साधनं, सगळ्या शक्ती निष्प्रभ झाल्या, नाही का. आणि हे कशाचं, हे भक्तीचं ऐश्वर्य आहे. बरं पाहते पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आठविती. प्रल्हादाशी पिता करीतो जाचणी परितो स्मरे म्हणी नारायण. सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिळला नाही विसरला पांडुरंगा. तुका म्हणे देवा तुझा न पडावा विसर दुःखाचे डोंगर झाले तरी. याला परमार्थ म्हणतात. दुःखाचे डोंगर जरी कोसळले तरी देवाचं भजन सोडायचं नाही, देवाचं नामस्मरण सोडायचं नाही, आपला परमार्थ मार्ग सोडायचा नाही. आपण परमार्थामध्ये दृढ अशा प्रकारचं रोवून आपल्याला घ्यायचं आहे, रोवून घ्यायचं आहे, नाही का. आणि प्रवास असतो, प्रवास मुक्कामाचं ठिकाण येईपर्यंत प्रवास चालू ठेवायचा असतो. पैल तीर प्राप्त होईपर्यंत नाव सोडायचे नसते. तसं आत्मज्ञानाची प्राप्ती होईपर्यंत, जीवनमुक्ती प्राप्त होईपर्यंत हे परमार्थ साधन हे सोडायचं नसतं. आणि म्हणून ह्या जगात अडकायचं नाही. जगातल्या कोणत्याही गोष्टीत माया मोह ममता समूळ नासावी. कशात, आणि म्हणून हा मोह, कशाचाच मोह ठेवायचा नाही. हे भगवद्गीतेचं महान सर्वश्रेष्ठ सिद्धांत किंवा वचन आहे. कशाचाच मोह ठेवायचा नाही, सर्व जगाचाच मोह ठेवायचा नाही, जगातल्या कोणत्याही गोष्टीचा मोह ठेवायचा नाही. मग आपलं कितीही भव्य दिव्य सुंदर अशा प्रकारचं आपलं त्रैलोक्यभर आपली राजसत्ता जरी असली, आपण चक्रवर्ती राजे जरी असलो तरी त्या राज्याला लात मारायची.
सगळी सुख, लौकिक सुख आपल्या पायाजवळ लोळून घेत असली तरी त्या सगळ्या सुखांना झिडकारायचं, निषेध करायचा, लात मारायची, नाही का? आणि म्हणूनच या मनाचं ऐकायचं नाही, इंद्रियांचं ऐकायचं नाही, नाही का? आणि म्हणून काय सांगितलं तर काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांची धनी आम्ही झालो गोसावी. कारण हे काम क्रोध पाही जया ते कृपेचे साठवण नाही, हे कृतांताचे ठाई माणी जेते. यम धर्म कशाला म्हणतात, यम कशाला म्हणतात, काळ कशाला म्हणतात? जबरदस्त बलाढ्य शत्रू, सर्व नाशक शत्रू कोण? तर हे विषय आहेत, नाही का? हे काय आहेत? विषय आहेत. सर्व नाश, सगळी दुःख ही या विषयांच्या रूपाने आपल्या पुढे येतात, गोंडस रूप धारण करून येतात. आणि आपण जसं काय असतो ते अस्वल असतं, अस्वलाच्या ताब्यात सापडलं का? अजगराच्या ताब्या म्हणजे त्या तावडीत, अजगराच्या तावडीत मनुष्य नाही, कोणताही प्राणी सापडू द्या, जोपर्यंत अजगराच्या तावडीत सापडत नाही तोपर्यंत ठीक आहे, नाही का? आणि म्हणून तर सगळ्यातून सुटावं मग परमात्म्याकडे जाता येतं. म्हणून तर गीतेचा सिद्धांत काय सांगितला? सर्वस म्हणजे वैराग्य, ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती, तो ब्रह्मानंदाला प्राप्त होण्यासाठी पात्रता त्याला मिळते. कशाने? विषयांचं वैराग्य. विषयांचं वैराग्य. विषय भोगायला खूप चांगलं वाटतात, विषय खूप चांगले वाटतात, विषय आपल्याला भुलवतात, विषय आपल्याला आकर्षित करतात, विषय आपल्याला वेळ लावतात. परंतु हाच अजगराचा विळखा आहे. सुंदर स्त्री, पत्नी, बायको, नवरा, घरदार, संपत्ती, मोह, माया, मोठेपण, किंवा मी महाराज, मी कीर्तनकार, लौकिक, हीच काय आहे? तर वाघाची, असंख्य वाघांची, शेकडो वाघांची गुहा आहे. आणि म्हणून शहाण्याने याच्यामध्ये पडायचं नसतं. हा मनुष्यदेह, हा मृत्यूलोक, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकायची कवनाच्या श्रवणी, नाही का? तर आणि म्हणून ह्या मृत्यूलोकामध्ये फक्त एकच गोष्ट करायची असते, चांगली असते, ती म्हणजे परमात्म्याचं भजन. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. म्हणून इथं सावध राहायचं बरं का, खूप सावध राहायचं. विषय आपल्याला चांगले वाटतात, लौकिक चांगला वाटतो, मोठेपण चांगलं वाटतं, पण स्त्री किंवा पुरुष स्त्रीला पुरुष, तरुण स्त्रीला तरुण पुरुष, पुरुषाला स्त्री, तरुणी, हे काय असतं? आकर्षण. पण हे भयंकर जहरी विष, हे काय आहे? महाभयंकर जहरी विष आहे, नाही का? अहंकार, मोठेपण, नाही का? हे काय? धडधडीत लोरशी, उडी न घालणे जैशी, न करावी वशी अजगराची. अगदी उकळता लोखंडाचा रस, त्याच्यामध्ये उडी घातल्यावर काय होतं? उडी घेतल्यावर काय होतं? विचार करा. एक असं बॅरल आहे, लोखंडाचं बॅरल, त्यामध्ये लोखंडाचा असा तप्त झालेला, तापलेला, उकळणारा रस, त्याच्यात जर माणसानं उडी घेतली तर काय होईल? नाही का? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात की धडधडीत लोहरशी, उडी न गाणे जैशी, न करावी वशी अजगराची. अर्जुना तेने पाडे जयाशी, विषय वार्ता नावडे, निधी इंद्रियांचे नितोडे काहीच जाऊ. या इंद्रियांची तोंड बंद करायची आहेत. इंद्रिय कशा करतायत बाबांना तुमच्या लक्षात येतं का? डोळे तुम्ही म्हणून काय आहे? घेई ही इंद्रिय कशा करता? हा देह कशा करता? हा देह कशा करता? कशा करता? तर आत्मज्ञा ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच आहे, नाही का?
पावलो हा नरदेह काकटाळी न्याये, न घडी उपाये घडो आले. आणि कावळा बगलेमध्ये कावळा पकडावा का, पावलो हा नरदेह काकटाळी नाही, टाळीमध्ये कावळा सापडावा. कावळा कधी सापडेल? सापडेल कावळा कधी? नाही का? मग जसा कावळा जसा आपला सापडत नाही, दुर्लभ, तशा प्रकारचा नरदेह महान दुर्बल, परंतु दयाघन भगवंताच्या अत्यंत कृपेने तो आपला प्राप्त झाला. परंतु नरदेह प्राप्त झाला की माणसाला गजकरण सुरू होतं विषयाचं. विषय आवडू लागतात. बास त्याच्या आत विषय आवडणं, मोठेपण आवडणं. अहो खाणं पिणं, तुम्ही मित्र म्हणतो जाऊ द्या काही करा, पण देवाच्या नामाला विसरू नका. श्रवण सोडू नये, कीर्तन सोडू नये, प्रवचन सोडू नये, चिंतन सोडू नये, ज्ञानेश्वरी भागवताचं वाचन सोडू नये, अध्यात्म चिंतन अखंड करीत राहावं. बस हा महामंत्र आहे सुखाचा, नाही का? अशा प्रकारचा सुखाचा हा महामंत्र आहे. आणि म्हणून कसं आहे तर आता आपण पाहिलं हा देह, तर ह्या कोश, नाही का, कोश असतो आणि तो कोश काय करतो, ह्या कोशानं काय केलेलं आहे, आपल्या आत्म्याला जखडून टाकलेला आहे, नाही का? जसं माणसाला एक बिडी घालावी, दुसरी बिडी घालावी, तिसरी बिडी घालावी, चौथी बिडी घालावी आणि पाचवी, एका बिडीतसुद्धा काही त्याला बेडी घालत असतात पळून जाऊ नये म्हणून, सुटू नये म्हणून, पक्क त्याला जखडायचं आणि त्याला काय करायचं, प्रायश्चित द्यायचं, शिक्षा द्यायची. याकरता कसं आहे तर हा प्रकारचा एक बेडी असते. मग तशा प्रकारे ही बेडी आहे, पंचकोश म्हणजे 5 बेड्या त्याला ठोकलेल्या आहेत. अहो एका बेडीतून माणूस सुटू शकत नाही, तर 5 बेड्यातून कसं सुटू शकेल? तसं ह्या 5 बेड्या आहेत आणि त्याच्यामध्ये तो आत्मा जखडलेला आहे, नाही का? तो आत्मा जखडलेला आहे. म्हणून सांगायचं इंद्रिय जे आहेत, दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नासे जीवपण भोरू. याच्याकरता देह दिला, याच्याकरता इंद्रिय दिली, परंतु ह्या इंद्रियांना भजन, नामस्मरण, चिंतन, आत्मचिंतन, देवाचं वर्णन, देवाचं गुणगान, देव आवडत नाही. त्याचं कारण या इंद्रियांना, मनाला विषय चांगले वाटतात, विषय ऐकायला चांगले वाटतात, विषय भोगायला चांगले वाटतात, परंतु हे विषय नाही, हे साक्षात ज्याला आपण विष म्हणतो, इतकं मोठं महाभयंकर विष, विषय इतकं विष या त्रैलोक्यात महाभयंकर विष कोणतंच नाही. इतकं तडफडून 100% जीव घेणारं, नाश करणारं हे विषय म्हणजे विष आहे. आणि म्हणून माऊलींनी काय केलेलं आहे, हे ज्ञाननदीचे भुजंग, विषयधरांचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्ग हे. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, तर आता सांगितलं नाशे जीवपण, ही इंद्रिय दिली देवाचं भजन करण्याकरता, परंतु देवाचं भजन करण्याऐवजी, आत्मचिंतन करण्याऐवजी, सुखाचा रस्ता शोधण्याऐवजी हा मनुष्य विनाशाचा रस्ता म्हणजे विषय सेवनाकडं आपली बुद्धी वळवतो. आणि तिथंच काय होतो, त्याच्या दुःखाला, विनाशाला आधीच काय आहे, आधीच काय आहे, तो दुःखानं गांजलेला आहे. आणि त्यामध्ये त्याला काय व्हावं, अनेक रोग त्याला येऊन भिडावेत, नाही का? मग जसा तो दुःख बघतो. म्हणून दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, जेणे तू जोडशी नारायण, नासे जीवपण भवरोग. जीवदशा नष्ट होते, भवरोग नष्ट होतो आणि स्वस्वरूपाची, आत्मस्वरूपाची, परमसुखाची प्राप्ती होते. त्याच्याकरता इंद्रियांचा वापर करायचा, त्याच्याकरता आत्मज्ञानाच्या, ह्या इंद्रियांनी आत्मज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा. परंतु हे इंद्रिय विषयाला लावायचे नाहीत, नाही का? विषयाला लावायचे नाहीत. परंतु कसं आहे तर म्हणून इंद्रियांनी काय करावं, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. वाचन काय करावं, जिभले तुझं काय धंदा, गोडोगोडी भजगे गोविंदा.
घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, नाही का. आणि म्हणून काय आहे तर तुका म्हणे जीवा नको या सूर्या केशव. आणि अशा प्रकारे इंद्रियांनी काय करायचं, देह कसा आहे, हा देह म्हणून कसं आहे ईश्वराच्या प्राप्तीचं हे अशा प्रकारचं महत्त्वाचं ठिकाण हे आहे. तर आता सांगितलं हे 5 कोश 3 देह आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, याचं आपण वर्णन ऐकलं. त्यामध्ये पंचकोश आहेत, हे काय करतात आपल्याला अडकवतात. आणि म्हणून या पंचकोशांचा निराश करायचा आहे, 3 देहांचा निराश करायचा आहे. देह आपल्याला काय दिलेलं आहे, तात्पुरतं साधन. आता ऐका, देह म्हणजे काय तर आत्मस्वरूपापर्यंत पोचण्यासाठी, देवाची भेट घेण्यासाठी दिलेलं तात्पुरतं अशा प्रकारचं एक साधन आहे. हा जणू काही साक्षात रथ आहे. काय आहे हा मनुष्य देह, हा एक रथ आहे. त्याच्यामध्ये आपण जीवरूपानं बसलो आहोत आणि या जीवरूप या रथामध्ये आपण बसलो आहोत आणि या रथात बसून या जीवाला म्हणजे आपल्याला परमात्म्याकडे जायचं आहे, परमात्म्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि ते तर ब्रह्मस्वरूपाच्या राज्याची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे, ब्रह्मसाम्राज्याचा आपल्याला धनी व्हायचं आहे. परंतु जीव विसरला आणि तो काय झालं तर आत्मस्वरूपाचा रस्ता त्यानं बंद करून टाकला, या देहातच अडकला, या देहाला. आणि म्हणून कसं आहे तर डोळ्यांना काय करायचं, विषय दाखवायचे, इंद्रियांना विषय दाखवायचे आणि त्यानं तो म्हणजे या विषयामध्येच अडकून पडला बरं का. आणि इथंच तो फसला. म्हणून काय करायचं आहे आपण तर ह्या इंद्रियांनी काय करायचं आहे, देवाचं भजन करायचं आहे. माणूस काय करतो, सुखदुःखामध्ये अडकून पडतो, हीच भ्रांती आहे. एक विचार करा, आपण साधं वस्त्र पाहतो, वस्त्र, त्या वस्त्राला उभे धागे असतात का आडवे धागे असतात. नुसत्या उभ्या धाग्यांनी वस्त्र तयार होणार नाही, नुसत्या आडव्या धाग्यांनी सुद्धा वस्त्र तयार होणार नाही. वस्त्र विणण्यासाठी उभेही धागे पाहिजेत आणि आडवेही धागे पाहिजेत, आणि मग बहुमोल वस्त्र आपला प्राप्त होतं. तसं हे आयुष्य आहे, केवळ सुखाच्या धाग्यांनी नाही, केवळ दुःखाच्या धाग्यांनी नाही, तर सुख आणि दुःख यांचा काय म्हटलेला आहे, बेमालूम अशा प्रकारचा सुंदर मिलाप या आयुष्यामध्ये घडलेला आहे, नाही का. आणि म्हणून तर त्या काय करायचं आहे, दोन्हीकडे आपण पाठ फिरवायचे आहे, सुख आणि दुःख. सुखदुःखात म्हणून सांगितलं, सुख येणार आहे, दुःख येणार आहे, चांगला काळ येणार आहे, वाईट काळ येणार आहे, आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आहे. मलाच का असं झालं असं समजू नका. कधी ना कधी प्रत्येकाला अनेक प्रकारच्या अशा भयंकर दुःखाला सगळ्यांनाच प्राप्त व्हावं लागतं, परंतु आपण दुसरीकडं पाहत नाही. असं वाटतं मलाच दुःख का, परंतु दुःखानं खचायचं नाही, आनंदानं उड्या मारायच्या नाहीत, आणि तर त्या परमात्म्याचं भजन आपण सोडायचं नाही, नाही का. आणि शेवटच्या श्वासापर्यंत भजन करायचं. एक आहे, जगाकडं जर आपण पाठ फिरवली तर आपण काय होतो, या ज्ञानाला सुखाला विन्मुख होतो. आणि जगाकडं जगात राहायचंय परंतु जगात अडकायचं नाही. साधू संतांनी ह्या जगामध्ये राहिले परंतु जगाला ज्ञानाचा सुखाचा मार्ग दाखवला. ह्या जगावर उपकार केले, ह्या जगाच्या नादी लागले नाहीत, तर ह्या जगाला ज्ञानाचा मार्ग दाखवला, जगाला सन्मार्ग दाखवला आणि जगालाही सुखाला प्राप्त करून दिलं. एक दारुड्या काय करतो, असंख्य दारुडी तयार करतो. परंतु एक सज्जन काय करतो, ज्या एकदा माणूस त्या दारूच्या आहारी गेला का तो संसार तो करू शकत नाही. एकदा दारूच्या नादी लागला का संसार काय होतो, संसाराचं विध्वंस किंवा वाटोळं व्हायला लागतं, नाही का. परंतु सज्जन काय करतो, दारू पित नाही, परंतु या दारूच्या व्यसनापासून लोकांना बाहेर काढतो आणि सन्मार्गाला लागतो.
तसे संत काय करतात, ह्या जगामध्ये कोणाला अडकून देत नाहीत. जे अडकले आहेत त्यांना तिथून बाहेर काढतात आणि त्यांना आत्मज्ञानाचा रस्ता दाखवतात आणि त्यांना सुखाला प्राप्त करून देतात, नाही का. परंतु एक करावं लागतं. काय करावं लागतं? आपली बुद्धी जागृत ठेवावी लागते. विचार आपण सतर्क असावं लागतं. बेसावध असून चालत नाही. वेदशास्त्र पुराणे हाका मारिती लोका, गाफील निजू नका, काळ देईल धोका. बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा आणि लक्ष 84च्या चुकतील खेपा. अतिशय थोडा काळ उरलेला आहे. आयुष्याचा बराचसा काळ निघून गेलेला आहे. थोडाच काळ उरलेला आहे. इथं क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोराई ओळसा, नाही का. आणि म्हणून कसं आहे, आज 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. हा देश ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये 150 वर्ष या ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये होता. अनेकांच्या अशा मोठमोठ्या अशा मोगलांसारख्या महाभयंकर शत्रूंच्या ताब्यामध्ये हा देश होता. परंतु ह्या 15 ऑगस्ट म्हणजे अगोदर शिवाजी महाराजांनी या देशाला मोगलांच्या ताब्यातून सोडवलं. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. गोब्राह्मण, नाही का, गोब्राह्मण यांचं प्रतिपालन करण्याचा संदेश शिवाजी महाराजांनी दिला. त्यानंतर तरीही देश या ब्रिटिशांच्या तावडीमध्ये पुन्हा सापडला, पराधीन झाला. आणि या देशातल्या मोठमोठ्या थोरा मोठ्यांनी देशभक्तांनी काय केलं, आपलं रक्त सांडलं आणि या देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडवलं आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांनी आपल्या रक्त सांडलं, प्राणाचं मोल वेचलं. परंतु आज आपल्याला त्याची जाणीव नाही. हा देश स्वतंत्र करण्यासाठी हजारो नाही लाखो लोकांनी काय केलं, अशी गोळ्या म्हणजे आपल्या प्राणाची बाजी लावली, आपले प्राण गमावले, नाही का, प्राण गमावले. परंतु आज आपल्याला म्हणून हे मेरे वतन के लोगो, जरा आंख में भर लो पाणी, नाही का. आणि म्हणून पुढे हां, उनकी याद करो कुर्बानी, नाही का. म्हणून अरे ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकांनी आपले प्राण दिले, रक्त सांडलं, असंख्य लाखो लोकांनी. त्यांचा विचार करा.